आम्ही पोलिसांच्याकडे मागणी केलेली की 24 तासाच्या आत तो आरोपी सापडायला पाहिजे होता, पण अद्याप अजून तसं झालेलं नाहीये. इथलं स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करतंय आणि त्या आरोपीचं नाव माहिती असून सुद्धा ते जनतेसमोर ते नाव सादर करत नाही. जनतेची दिशाभूल केली जाते. का तो आरोपी इथला गोरेगाव मधलाच आहे का कुणाचा रिलेटिव्ह आहे, कोणाच्या दबावाखाली स्थानिक प्रशासन काम करते, याचा सुद्धा शोध आम्ही लावणार आहोत. आणि जर आम्ही त्यांना 24 तासाची वेळ दिली, 24 तासाच्या वेळेमध्ये जर त्यांनी आरोपीला पकडलं नाही तर सर्व समाजाच्या मोर्चाचे आम्ही इथं आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या मांडून बसणार राहणार आहोत. बरोबर आहे. या प्रकरणात अद्यापही आरोपी अटक झालेला नाही. कसं बघता या दुर्घटना घडून 24 तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे. खऱ्या अर्थाने आरोपीला पकडण्यात यश यायला होतं, परंतु अद्याप प्रशासनाने पाहिजे त्या पद्धतीने घेतलेलं नाही. आमच्या सर्वांची मागणी अशी आहे, 24 तासामध्ये आरोपी अटक केली नाही या ठिकाणी संपूर्ण मार्ग तालुका विभाग संपूर्ण बंद केला जाईल. जोपर्यंत आरोपी अटक केली तोपर्यंत या ठिकाणी पोलीस स्टेशन